So
तुम्हारी
नसता वियोग नसता वियोग नसता वियोग
शकून अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन येथे नसता वियोग येथे नसता वियोग लाभावणे काय मग छंद हरीच्या नामाचा छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा येथे नसता वियोग येथे नसता वियोग लाभावणे काय मग तुका म्हणे हरीच्या दासा तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा येथे नसता वियोग येथे नसता वियोग लाभावणे काय मग पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या किंवा चरणा संतांच्या त्यांचे कृपा आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु
दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बिकळ कुसळे काही चणेने बोलतो वचनी याची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस परवावी जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकार ते चिवंदु श्री चरण श्री गुरु चैत्य नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अवघा तो शकून हृदयी देवाची चिंतन येथे नसता वियोग लाभावनी काय मग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधनेच्या द्वारा साधना करत असतात जे जे अनुभव घेतले ते त्या अनुभवाची शिदोरी सातत्याने जनता जनार्दनांच्या पुढे असणारी सांगितली। आज देखील ते पवित्र अनुभवाचे विचार आपल्याला त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारा अनुभवायला मिळतात। असं एक व्यक्तिमत्व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं श्रद्धास्थान श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या गात्यातील अभंग सद्गुरू माऊलींच्या कृपाशीर्वादाने योगायोगाने गादीवर आल्यानंतर निवडला। आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गेले 10 वर्षापूर्वी भोसले महाराज येण्याचा योग आला होता। तो अनन्य हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या माध्यमातून आणि याही वर्षी त्यांनीच मला मोठ्या प्रेमानं पहिल्यांदा फोन केला। आपल्या असणारी सेवा कामती बुद्रुक या गावी व्हावी तालुका भोर लागलीच मला ह्या प्रांगणाची आठवण झाली आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने आजची तारखेची असणारी नोंद असणारी मोठ्या प्रेमानं हृदयामध्ये केली। गुरुदेवांच्या आशीर्वादाने इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायामध्ये प्रेमळ असे महात्मे पाहायला मिळतात। वारकरी संप्रदायासारखं प्रेम जगात कुठेच आपल्याला सापडणार नाही। वारकरी संप्रदायामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सर्व समान येत असणारे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जने एकामेका ही राष्ट्रीय एकात्मता आहे। ही समतेची शिकवण याची आज गरज आहे। आज एखाद्या गावापुरता विचार नको एखाद्या तालुक्यापुरता नको एखाद्या जिल्ह्यापुरता नको एखाद्या राज्यापुरता नको एखाद्या देशापुरता नको आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला जर विचार केला गेला आज परमशांतीची गरज आहे। रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप हे जर पत्ते आम्ही आमच्या जीवनामध्ये पाळलं गेलं तर निश्चितपणाने याची अनुभूती आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळते हो। आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं समोरच्या माणसानं आम्हाला रिस्पेक्ट द्यावा परंतु आपण कधी आयुष्यात त्यांना रिस्पेक्ट देता का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हा निसर्गाचा नियम आहे आणि वारकरी संप्रदायाने मोठ्या प्रेमानं कितीतरी प्रेमानं आपुलकीनं समाजावर प्रेम केलं जातं। स्वप्नात देखील कधी कुणाबद्दल अपशकून येण्याचं कारण घडत नाही। माझ्या समोर एक कर्तव्यदक्ष असे अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे PI म्हणून रिटायर झालेले आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजीरावजी शिंदे साहेब समोर आहे आणि गेली 2 वर्षापूर्वी मला कसा काय त्यांनी मोबाईलवरती अभंग अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन आणि आमच्या माऊलीला पाहिलं की विचार केला नारदाच्या गादीवर उभारल्यानंतर याच अभंगावरती चिंतन व्हावं। लागलीच आपल्याच गावचे सुपुत्र भूमिपुत्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून काम केलेले
आमचे जाधव साहेब यांचाही मोठ्या प्रेमानं सत्संगामध्येच असणारा सुयोग भेटीचा मला मगाशी त्यांनी मोठ्या प्रेमानं आठवण करून दिली. आपली भेट कुठे झाली होती? सत्संगातच झाली होती ना, कळंब तालुक्यामध्ये येऊ लागलेले असणारे कामती गावी. इथे आल्यानंतर कळालं की हे जन्मगावी त्यांचं असतं. असे गुरुवान महात्मे तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करणारे आमचे पोपटरावजी माळीसाहेब, माझा भाव माझा देव हे चॅनल मला कामती गावी मोहोळ तालुक्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला जायचं आहे. आमच्या भोसले महाराजांचा हसतमुख चेहरा, युअर ग्रीन पर्सन, समोरच्या माणसाचा रागाचा पारा सुद्धा कसा थांबला पाहिजे आमच्या भोसले महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर अनुभवायला मिळते. लग्न झाला होता तेने कोंडलेले आनंद. हेच खरे अर्थाने जीवनात कमवायचे हो. हे जीवनामध्ये याची गरज आहे आज आम्हाला. मोठ्या प्रेमानं असे गुणवान सर्व महात्मे आहेत, महादेवराव महाराज आहेत, सर्व असणारी मान्यवर आहेत, युवक मंडळी, तरुण तडफदार, आमचे वारकरी संप्रदायाचे चिमुकली बाळ आहेत, आमच्या माता भगिनी समोर बसलेले आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षी यथामती अल्पबुद्धीने आपण अभंगाची निमित्ते मात्र सोडवून करतो. भगवंताच्या नामाचं चिंतन नेहमी अधिष्ठानाच्या पुढे करावं असं शास्त्र सांगतं. कारण उभ्या बाजारात कथा येतो नावडी पंढरीनाथ. बोलायचंच असेल देवाचंच बोला, बोलायचंच असेल संतांचं बोला, बोलायचंच असेल वाङ्मयाला धरून बोला, बोलायचंच असेल आपल्या अनुभवाचं बोला, वास्तवतेला धरून. ते श्रीराम भक्त हनुमंतरायाचं अधिष्ठान. काही माणसं शूर असतात पण वीर नसतात, काही माणसं शूर असतात वीर असतात परंतु धाडशी नसतात, करेज नसतात. माझ्या हनुमंतरायाकडे शूर वृत्ती, वीर वृत्ती आहे, धाडशी वृत्ती आहे, परंतु सेवा वृत्ती त्यांनी कधी सोडलीच नाही आपल्या जीवनात. पण माझ्या तुकोबरायाने हनुमंतरायाच्या पुढे प्रश्न निर्माण केला होता. मला भक्तीची वाट आणखी सुद्धा कळालेली नाही. थोडी भक्ती माणूस करू लागला की त्याला वाटतं माझ्यासारखा पट्टीचा भक्त कोण आहे. पण ज्याने वारकरी संप्रदाय कळस घातला हो आणि ते माझ्या तुकोबराय हनुमंतरायाच्या पुढे मोठ्या प्रेमानं बोलतात, मला भक्तीची वाट आणखीन सुद्धा कळालेली नाही. शरण शरण हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, तुम्हाला रामकथा काय भक्तीच्या त्या वाटा, प्रामुख्याने नाव घेतलं जातं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. श्रवण भक्ती म्हटलं की परीक्षिती राजाची आठवण केली जाते. तसं दास्य भक्ती म्हटलं की माझ्या हनुमंतरायाकडे पाहिलं जातं. तसं सख्य भक्ती म्हटलं की मोठ्या प्रेमानं अर्जुनासारख्या साधकाची आठवण होते हो. भगवंता काय प्रेम असेल यांच्या हृदयात. प्रेमानं माणूस समोरचा देखील आपल्या हृदयामध्ये ठाण तयार करतो. प्रेमानं प्रेम वाढताना वैरत्वानं वैरत्व वाढत असतं. प्रेम नाही निर्माण करता आलं तरी चालेल, परंतु कमीत कमी वैरत्व ते आमच्या जीवनात कधी घडता कामा. भगवंता तुझी आठवण केल्यानंतर मोठ्या प्रेमानं आमचं हृदय असं भरून येतं ना. आमच्या स्वप्नात देखील कधी कोणाबद्दल अपशकुनच येण्याचं कारण घडत नाही. रावण असणारा आमच्या सीतामाऊलीचं अपहरण करून आला. अशोकवनामध्ये आमच्या माऊलीला ठेवलं. वास्तविक पाहता 13.5 वर्षाचा वनवास संपलेला होता, परंतु 6 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला होता. आणि त्याच असणाऱ्या पिरियडमध्ये आमच्या जानकी मातेला अशोकवनात वनवास भोगावा लागला. जानकी मातेच्या रक्षणासाठी
जानकी मातेकडे देखरेख करण्यासाठी त्रिजटेची नेमणूक केली होती. त्रिजटा ही राक्षसी, पण संगतीचा काय परिणाम असतो? त्रिजटा जानकी मातेच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं तिच्या जीवनातली सात्विकता अशी वाढू लागली. रघुनाथ घनश्याम माझा राम सीता माऊलींना मोठ्या प्रेमाने आठवण करायला 5 पतिव्रतेचं नेहमी स्मरण केलं जातं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा 5 कन्या स्मरणीयस्कं महापातक नाशनम. सत्संग त्रिजटेला आपलं कर्तव्य पार पाडत असताना मिळाला. एक दिवस मंदोदरी आपल्या महालात आणि त्या महालामध्ये तो रावण असणारा भेटण्यासाठी गेला आणि गेल्यानंतर रावणानं आपल्या मंदोदरीच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला. मंदोदरी एक महान पतिव्रता, आपला प्रस्ताव तरी काय आहे मला सांगा ना. तो रावण असताना मंदोदरीला बोलला, एकच माझा प्रस्ताव आहे आपल्या पुढे, आपल्याकडून पूर्ण होईल असं मला वाटतं. ज्या सीतेला अपहरण करून अशोकवनात ठेवलेला आहे ना, ती सीता मला वश झाली पाहिजे, त्यासाठी आपण मला सहकार्य करावं. हे ऐकल्याबरोबर मंदोदरीने खाली मान घातली. रावण बोलू लागला, आता खाली मान घालून चालत नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, तुम्ही महान पतिव्रता आहे. शेवटी मंदोदरीच्या पुढे धर्मसंकट आलं, मागे यार पुढे वीर, इलाज नाही आहे, ठीक आहे मी प्रयत्न करते. गेली अशोकवनामध्ये. अशोकवनामध्ये गेल्यानंतर त्रिजटेनं स्वागत केलं. सीता माऊली समोर रघुनाथाचं चिंतन चालू आणि त्रिजटेच्या मार्फत रावणाला व्यक्त केलेली भावना सीतेपर्यंत पोहोचती केली. सीता माऊली मंदोदरींची पट्टराणींची एकच इच्छा आहे की त्यांचे मालक रावण, त्यांची एकच इच्छा आहे सीता वश झाली पाहिजे. जानकी मातेला खाली मान घातली, माझा रघुनाथ, माझा घनश्याम, सर्वागती राम देहारी एक सूर्यप्रकाश, एक सहस्रश्मी, तसं हरिपटामध्ये चिंतन झाले. जिकडे पहा तिकडे माझा प्रभू आहे, जे जे दृष्टी दिशे ते हरी रूप ही अवस्था आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपटात सांगितलं. शेवटी जानकी मातेच्या पुढे प्रश्न निर्माण केला, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागलं. जानकी मातेनं प्रभूचं स्मरण केलं आणि उत्तर द्यायला सुरुवात केलं. काही हरकत नाही, पण एक माझी अट आहे. ती अट कोणती असेल? तुझा पती रावण माझ्या समोर जेव्हा जेव्हा येईल त्या वेळेला तो राम रूपात आला पाहिजे. तो राम रूपात माझ्या पुढे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अपेक्षा सुद्धा करू नका. मंदोदरीला वाटलं 50% काम झालं, आता त्याच्यात काय आवड आहे? रावणाला मायेरूप धारण करता येते. मारीचीला त्यानेच पाठविलं होतं. मारीचीनं मावे रूप घेतलेलं होतं. आमच्या जानकी मातेला फसवलं. येरती माई के दुःखाची जनिते, त्याच्यात आमच्या जानकी माता फसल्या. आणि रावण तो तर भिक्षा मागण्यासाठी जात नसताना मावे रूपच घेत नसलं. मंदोदरीच्या लक्षात आलं, आपल्या मालकाला माये रूप धारण करता येते, राम रूपात जायला त्यांना काय आवडेल. गेली मंदोदरी आणि प्रभू रामचंद्राचे इथे जानकी माता स्मरण करू लागलेली. त्रिजटा साक्षी नाही समोर असलं. रावण वाट पाहत होता. रावणाच्या पुढे प्रस्ताव ठेवत असताना ती सांगू लागली, मी आपली जी अंतर्गतातली इच्छा आहे अशोकवनात जाऊन व्यक्त केली, पण हे कट घातली हो. कोणती अटे सांगा? तुम्ही ज्या वेळेला सीतेच्या भेटीला जाल त्यावेळेला तुम्ही राम रूपात गेलं पाहिजे. रावणानं खाली मान घातली. मंदोदरी बोलू लागली, आता काय खाली मान घालता, जरा उत्तर द्या माझ्याकडे बोलू. खाली मान घालून नाही चालणार. मंदोदरीच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तो रावण बोलायला सुरुवात करतो. मंदोदरी, हा प्रयत्न मी केला नाही
असं वाटतं का तुला? मी अनेक वेळेला प्रयत्न केला माये रूपामध्ये राम रूपात जाऊन सीतेला फसवण्याचा, पण ज्या वेळेला मी राम रूपात जानकीच्या पुढे अशोकवनात गेलो त्या वेळेला जानकी मला आईसारखी दिसू लागली. ज्या वेळेला मी अशोकवनामध्ये जानकीच्या भेटीला गेलो त्या वेळेला जानकी मला बहिणीसारखी दिसू लागली, मला मुलीसारखी दिसू लागली. जानकीचं असणार पावित्र्य असणार आईच्या रूपात मला दिसू लागलं. तुला वाटतंय का मी प्रयत्न केला? अरे रावणा, तू मायेर धारण करतोस रामप्रभूच, तरी देखील तुझ्या मनातलं अपशकून निघून जातं, तुझ्या जीवनात शकून अशा प्रकारची क्रिया घडते. अंतकरणाची कृपा, शास्त्राची कृपा आणि गुरुची कृपा हा त्रिवेणी संगम जीवनामध्ये एकदा प्राप्त झाला. ओ अवघा तो शकून अवघात शकून हृदयामध्ये अखंड भगवंत तुझं चित्त. तर रावण मायरूप घेऊन आला, परंतु राम रूपात आला. तरी देखील त्याला राम रूपात आल्यानंतर जिकडे पहा तिकडे बहिणी मुली आईच्या असणाऱ्या रूपात दिसू लागल्या. आमची नजर नेहमी साफ असली पाहिजे, लक्षात ठेवायचं. विषयाची लागण जर कुठून तयार होत असेल तर ते नजरेच्या द्वारा होत असतो. पॉवरफुल इंद्रिय नजर आहे. एका डोळ्यात सूर्याचे देवत आहे, दुसऱ्या डोळ्यात चंद्राचे देवत आहे. आमची दृष्टी जर मलिन झालेली असेल तर सृष्टीतलं सौंदर्य आम्हाला कधीच कळणार नाही. आमची दृष्टी एकदा निर्मळ झाली की सृष्टीतलं सौंदर्य आमच्या डोळ्यासमोर राहणार. विषयाची लागणच मुळामध्ये नजरेच्या द्वारा होते. नजर आमची अशी पवित्र होऊन जाते. नजरेत सर्व शकून घडतं देवा. नवे नवे हा देहरूपी रथ आहे. या देहरूपी रथाला चालवण्यासाठी इंद्रियरूपी घोडे झोपलेले, पण इंद्रियरूपी घोडे मात्र या देहरूपी रथाला केव्हा कुठे घेऊन जातील पत्ताच लागत नाही. त्यासाठी शम आणि तमाचा लगाम आमच्या हातात असावा लागला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय पंच ज्ञानेंद्रियांच्या आवडते. पंच ज्ञानेंद्रियाने पंच विषयाच्या ताब्यात कधी राहायचं नसतं. पंच विषयाला आपल्या ताब्यात ठेवायचं असतं. जर पंच विषयाला पंच ज्ञानेंद्रियाने आपल्या ताब्यात नाही ठेवलं तर विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासे जा. हा संघर्षमय इतिहास समोर भरतो. पण ज्या वेळेला आमचा वास्तविक पाहता विषयाचा विसरच पडलेला आहे, कारण त्या विषयाला आम्ही ताब्यात ठेवलेले. विषय पूर्वी होते
सध्याही आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार. नाहीतरी तुमचा आमचा जन्म विषयातूनच झालेला आहे. विषयासाठी वासना कारणीभूत आहे. वासनेतूनच विषय तयार होतात आणि वासनेमुळेच तुम्हाला जन्म मिळालेला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. पाप आणि पुण्याची समानता झाल्याशिवाय हा पिंडच तयार होऊ शकत नाही. मग निश्चितपणाने रजतम आणि सत्व अष्टधा प्रकृतीचा नियम. एकदा जर भगवंता तुझ्या नामाचं गोड चिंतन चालू झालं तर रज आणि तमावर असं कंट्रोल तयार होतं की सत्वगुण आमचा वाढला जातोय. आणि एकदा सत्वगुण आमचा पॉवरफुल झाला की रजाची आणि तमाची हिंमत नाही वर डोकं काढण्याची. कुणी कुणाच्या ताब्यात राहू याला मर्यादा आहे असणारी शास्त्राची. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आम्हाला अंतकरणाची कृपा, अंतकरण निर्मळ झालेलं आहे. शास्त्राची कृपा, शास्त्राप्रमाणे अनुकरण आहे. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. म्हणजे ज्ञानांबरेली भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये आपण 90 अध्यायाचं जर चिंतन डोळ्यासमोर ठेवलं गेलं पहिल्याच ओळीचं तरी अवधान केले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. नसता आपण पाहतो सुख पाहता जवा सुख पाहता विषयाचं सुख माणसाला असं प्रेरित करतो. पण विषयाचं सुख हे कायमचं नाही. विषय चालू होईपर्यंत विषय आहे तोपर्यंतच ते सुख आहे. विषय संपला की त्या विषयाचा सुद्धा वीट येत असतो. वास्तविक पाहता आम्हाला विषयाचा सुख हे कायमचं नाहीये. विषय संपला की विषयाचा सुद्धा मला वीट येतोय. मग त्या विषयाचाच विसर जोपर्यंत आम्हाला पडत नाही तोपर्यंत खरी आनंदाची अवस्था नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतल्यास. काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण देत असतात तर काही छंद माणसाच्या जीवनाला दूषण देत असतात. छंद असेच लागावेत आम्हाला. गोविंद 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 मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद. असा छंद लागावा देवा. तुझ्या नामाचं चिंतन करत असताना 24 तास मंदिरामध्येच बसा असंही कंपल्शन नाही. आपलं कर्तव्य सांभाळ सांभाळत हरिबोला देता हरिबोला घेता हसता खेळता हरिबोला 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 गाता हरिबोला खाता सर्व कार्य करिता हरिबोला. चिंतन करत असताना क्षणभर जरी केलं तरी चालेल. देवाची हे द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर. तेने मुक्तीच्या साधी केला, तेने मुक्तीच्या साधी केला, साधी केला.
गुणाची गणना कोण करी. देवाच्या पुढे क्षणभर मी उभं राहिलो अंतकरणापासून. देवाच्या नामाचं चिंतन फ्रॉम दी बॉटम ऑफ हर्ट हृदयापासून जो करू लागलो. परा प्रशांती मध्यमा आणि वैखरीच्या द्वारा आनंद आम्हाला जेव्हा मिळतो ना देवा, काय तो आनंद आहे. आम्ही विदाऊट टेन्शन बनतो. नसता नाना प्रकारचं टेन्शन आहे प्रत्येकाच्या पाठीमागे. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, अधिकारी असू द्या, पदाधिकारी असू द्या, गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकाच्या पाठीमागे तणाव याच्या कारणाने टेन्शन आहे. पण विदाउट टेन्शन, फ्री टेन्शन, माणूस फक्त प्रभूच्या नामात बनतो. ही अनुभूती जीवनात घेत चला. अनुभूती मिळतेच हो. हे मिळणारं साधन आहे. एक ना एक दिवस आम्हाला सोडून जायचं हो. बहुता सुकृती नरदेह लागला. फार मोठं पुण्य येणं आम्हाला नरदेह मिळालेला आहे. पण या साधनाचा वापर आम्हाला योग्य कामासाठी करायचा आहे. आमचा प्रवास चालू आहे, पण कुठे पोहोचायचं आहे आम्हाला पक्क माहीत असले पाहिजे. आमच्या गाडीचा वेग भरपूर आहे, फास्ट चाललेली गाडी, पण पोहोचायचे कुठे हेच नक्की माहीत नाही आम्हाला. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ. आपल्या जीवनाचं ध्येय प्रकाश पाहिजे. कथा कीर्तनातून वास्तविक पाहता आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करायचंय. आम्हाला परिवर्तनाची दिशा प्राप्त करून घ्यायची आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे बनते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. साधू संत मोठ्या प्रेमानं सांगतात, बाबांनो आपल्या जीवनामध्ये हा आनंद घ्यायचा असेल तर हृदयामध्ये भगवंताचं गोड चिंतन करा. वदने तुझे मंगल नाम, वदने तुझे वदने तुझे मंगल नाम, वदने तुझे मंगल नाम. हृदय जसं आपण भगवंताची घोड असताना ध्यान करत असताना सुरुवातीलाच भूप रागानं सुरुवात केली. आता आपण थोडंसं मधनं सारंगाकडे आलो. जीवनाला आल्हाद एक आनंद प्राप्त करून देणारा भगवंत आच्छादय असतात. अधिष्ठानाच्या पुढे
अनुष्ठान चाललेलं आहे. अनुष्ठान करत असताना हृदयातलं चिंतन अखंड चालू देवा. अखंड चालू असताना असं एक अनुसंधान तयार होतं ना, तू आणि आम्ही वेगळेच राहत नाही. आणि एकदा तुझ्यातच माझ्या कुठल्याही प्रकारचा दरी शिल्लक नाही राहिली नाही ना, मग मात्र त्याच्यातून अनुराग तयार होतो. अनुरागातूनच खरं प्रेम अनुभवायला मिळतं. तीच खरी अवस्था आहे. अनुतापा विन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधून या, पाहता पाहणे गेले ते शोधून एका जनार्दनी अनुभवे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आपली ड्युटी सांभाळत सत्संग घडवायचे देवगिरी पर्वतावर. सध्याच्या काळात जो दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखला जातो, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ मोठ्या प्रमाणात अनेक महात्मे यायचे, सत्संगामध्ये सहभाग नोंदवायचे. त्या सत्संगामध्ये जाण्याचा योग आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना यायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा संत श्रेष्ठ भानुदास महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि रत्न असणारं त्यांच्या पोटी जन्माला आलेलं शांती ब्रह्म, गर्व श्रीमंत संत, परंतु आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा कधी झाला नाही. दासोपंत दत्तात्रेयांचे महान उपासक अंबेजोगाईला त्यांचं वास्तव्य. अनेक वेळा अनेकांनी अनुभव घेतला. अविनाशी असा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांचा त्यांचा नेहमी संवाद चालतोय. एक दिवस शांती ब्रह्म एकनाथ महाराज मोठ्या प्रेमानं जेव्हा अंबेजोगाई परिसरामध्ये आले, जवळच एक मुकुंद राजांचं पवित्र असणारं ठिकाण, जोगेश्वरी मातेचं पवित्र ठिकाण, आणि योगावेळी दासोपंतांच्या वाड्यामध्ये इथे आपण जाऊ. दासोपंत एवढे मोठे अधिकारी परमार्थातले, त्यांचा दर्शनाचा योग आपल्याला येईल. असं उत्तुंग व्यक्तिमत्व, अंतःकरण ज्यांचं व्यापक प्रेमानं भरलेले असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वतःहून दासोपंतांच्या भेटीसाठी येतात. जेव्हा चौकशी करतात, आम्हाला दर्शन केव्हा घडेल. लोकांनी सांगितलं दर्शन एवढं सहजासहजी सोपं नाही. एकांतात त्यांचा संवाद चाललेला असतो. शहाणी माणसं आपल्या जीवनामध्ये नेहमी करता प्राप्त परिस्थिती समाधान मानत असतात. शहाणी माणसं वाचा कधी बोलत नसतात. भाष्कळ त्यांच्या तोंडातून कधी शब्द ऐकायला मिळत नसतो. उच्चारावरून माणसाची विद्वता, आवाजावरून त्याची नम्रता आणि त्याच्या वागण्यावरून त्याचं शील लक्षात येत असतं, त्याचं कॅरेक्टर लक्षात येत असतं. ज्यांचं चारित्र्य चांगलं असतं त्यांचं समाजात नेहमी चरित्र गायलं जातं. माझे नातरा मोठ्या प्रेमाला प्रणाम करतात, स्मरण करतात. आपण आता डिस्टर्ब करण्यात अर्थ नाही. त्यांच्यात व्यक्ती आणता कामा नये. म्हणून ते परत असणाऱ्या आपल्या प्रतिष्ठान नगरीमध्ये गेले. म्हणजे प्रतिष्ठान म्हणजे सध्याचं पैठण. आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं चाललेलं आपलं दररोजचं चिंतन. जिथे 36 वर्षे माझ्या भगवंताने तिथे सेवा केली, गंध ओळून देण्याचं काम केलं, रांजण भरून पाणी भरण्याचं काम केलं, भगवंताची सेवा करण्याचं काम केलं. तब्बल 3 तपाचं वास्तव्य माझ्या भगवंताचं तिथे होतं. एवढा अधिकार असताना माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि योगायोगाने दासोपंत एकदा असं तीर्थयात्रा करत करत पैठणमध्ये आले. पैठणमध्ये आल्यानंतर त्यांची इच्छा निर्माण झाली की आपण नात्र्यांच्या वाड्यात जाऊ. नात्र्यांचा वाडा गोदावरीच्या काठावर आहे. नातांचं दर्शन आपल्याला घडलं. कारण दासोपंतांना माहीत नव्हतं ते आले होते अंबेजोगाईत परत गेले म्हणून. कारण दारात उभे असणाऱ्या लोकांनी सांगितलं की त्यांची भेट होणं शक्य नाही, ते बिचारे परत गेले. पण योगामध्ये दासोपंत जेव्हा गेले आणि दासोपंतांनी समोरच्या व्यक्तीची चौकशी चालू केली, आपला परिचय असताना, तेव्हा त्यांनी सांगितला याला दत्तात्रेय म्हणतात. दत्त महाराज तुम्ही इथे काय करता? सेवा करतोय म्हटले नाथांच्या घरात. या ऐकल्याबरोबर पाय धरले. ज्यांच्या वाड्यासमोर साक्षात
साक्षात दत्तात्रय महाराज कुठल्या रूपाने येतात पत्ता लागत नाहीये. दत्त दत्त म्हणता नित्य नामे करी गुणातीता. दत्त नामाचा सोहळा धाक पडे कळी काळा. दत्त दत्त वाणी दत्तरूपी होय प्राणी. दत्त नामाचा छंद नामे प्रगटे परमानंद. एका जनार्दनी दत्त अवघा स्वानंद भरित. काय अधिकार असेल माझ्या नाथांचा. आणि त्याच वेळेला दासोपंतांनी मोठ्या प्रेमानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणाजवळ जाऊन घट्ट मिठी मारली. आणि तेवढाच प्रेम नाथांचे डोळे गळगळ गळगळ असणारे आनंदाने वाहू लागले. कडावरून दोघांची भेट झाली. जीव आणि शिवाचं ऐक्य व्हावं ही अवस्था तयार झाली. एका काळ झाले जीव शिव दोन्ही एका जनार्दनी ऐशे केले. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. चिंताच नाही चिंतन चालू असल्यानंतर हृदयामध्ये जर चिंतन असेल मोठ्या प्रेमानं चित्ताच्या ठिकाणी चिंतन असावं आणि मनाच्या ठिकाणी मनन असावं. मनाच्या ठिकाणी मनन असेल तर मनाची अवस्था उन्मनी होते आणि चित्ताच्या ठिकाणी चिंतन असेल तर चित्ताची अवस्था चिन्मयतेकडे घेऊन जात असते. ही अवस्थेमध्ये दोघांची अवस्था पाहिल्यानंतर कारण परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि प्रपंचात व्यवस्थेला महत्व आहे. प्रपंचामध्ये व्यवस्था पाहिली जाते परंतु परमार्थामध्ये तुमच्या व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्व आहे. त्या अवस्थेमध्ये एकदा महात्मा जाऊन पोहोचला की देवाचं तादात्म्य संपलेलं आहे. म्हणूनच माझे नामदेव महाराज देवाला बोलले होते 700 वर्षापूर्वी, दे गेला काय राहिला काय त्याची मला पर्वा नाही. देह जावो आत्मा जावो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाता. म्हणून वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा. आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या रूपानं पर जगात आले. इसवी सन 1270 ते इसवी सन 1350 हा कालखंड भक्ताचे भक्त शिरोमणी नामदेव यांचा. नामदेवांनी देवाच्या पुढे साकडं घातलं होतं. हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. जन्म द्यायचा असेल तर जरूर दे, मला मोक्षाची गरज नाही, पण तुझी सेवा घडावी यासाठी हरिदासांची संगत मला दे. आम्ही कोणाच्या संगतीत दररोज वावरतो यावर आमचं मूल्यमापन समाज करत असतो. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठ तोंडपाठ नसला तरी कमीत कमी कानपाठ तरी असावा. काय आनंद भगवंता. श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या रूपानं नामदेव महाराज मोठ्या प्रेमाने जगात आणि संतांचं येणंही स्वतंत्र आहे आणि संतांचं जाणंही स्वतंत्र आहे. वेळ देर इज विल देर इज वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. आणि असे विल पॉवर मोठ्या प्रेमानं जेव्हा मोठ्या प्रेमानं हृदयापासून भगवंत तुझ्या चरणाजवळ साकडं घालत असताना आम्हाला अनुभूती प्राप्त करून देते आणि त्याच वेळेला ही अवस्था तयार होते. नवे नवे आमच्या स्वप्नात देखील कधी कुणाबद्दल अपशकुन येण्याचं कारण घडत नाहीये. म्हणून मोठ्या प्रेमानं याच्यासारखा लाभ कोणता आहे. माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात येते नसता
जीवनातला सर्वात मोठा लाभ जर कोणता मिळत असेल, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे त्याचे साहस. भगवंता तूच असणारा संत रूपाने येतोस ना, हरी ते संत, संत ते हरी, आयशे वेदचारी बोलतात, किंवा देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. एकदा माझे प्रभू रामचंद्र वनवास मार्गाने वाटचाल करत असताना एका वृक्षाखाली विश्रांती घेत आहेत. सीतामाऊली चरणाजवळ बसलेले. सीतामाऊली मोठ्या प्रेमानं आपल्या प्रभूशी संवाद करतात. पती पत्नीचं नातं प्रेमाचं नातं आहे हो. आकाशाच्या ठिकाणी पक्षाला भरारी मांडण्यासाठी 2 पंखांची नितांत गरज आहे. 4 आश्रमामध्ये ग्रस्त आश्रम हे सर्वांचा आधार आहे. ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रमाचा आधार स्तंभ जर कोण असेल तर ग्रस्त आश्रम आहे. मोठ्या प्रेमानं पती आणि पत्नीतला संवाद गोड असताना आकाशाच्या ठिकाणी पक्षाला भरारी मारण्यासाठी 2 पंखांची गरज आहे, किंवा रथ चालवण्यासाठी 2 चाकांची गरज आहे. तसं ग्रस्त आश्रमामध्ये पती आणि पत्नीचा रोल आहे. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे नेहमी कर्तबगार पत्नीची साथ असते. लक्षात ठेवत चला. ज्या वेळेला जानकी माता आमच्या जानकी मातेला जलदुनंदिनीला वनवासाला जाण्याचं काही कारण नव्हतं. कैकेयीनं फक्त राम प्रभू पुरतोच आपल्या पती दशरथ राजाकडून वचन घेतलेलं होतं. कारण 2 वर मला तुम्ही दिलेले होते आणि ते 2 वर मी तुम्हाला मागणार आहे. मंथरादासीच्या संगतीमुळं ही कुबुद्धी त्यांच्या मनात आहे. नसता काळजाचा तुकडा म्हणून रामप्रभूकडे पाहणारी कैकेयी माता, पण मंथरेनं मात्र पटवून दिलं राम राजा होणार आणि भरत काय नौकरासारखं रामराव राबणार का. पटवून दिलं रात्रभर कुंकुशामृत योगावर. ज्या वेळेला कुलगुरू वशिष्ठांनी मुहूर्त काढलं होतं राज्याभिषेकाचं, पण त्याच मुहूर्तावर माझ्या प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याचा प्रसंग आला. फक्त कुबुद्धी मंथरा दासीची, आणि तिनं पटवून दिलं कैकेयी मातेला असणार. एकंदरीत माझे प्रभू रामचंद्र वनवास मार्गाने जात असताना सीतामाऊलीला वनवासाला जाण्याचं कारण नव्हतं. पण माझा पती राजा जर वनवास भोगत असेल तर मला देखील भौतिक सुखाची गरज नाही. भौतिक सुखाला ठोकर मारली आणि जानकी माता प्रभू रामचंद्राबरोबर वनवास मार्गाने निघाली. लक्ष्मणाने विचार केला, मोठा बंधू आणि मोठी भाऊजाई म्हणजे आई वडिला समान असते. तुका म्हणे माई बापी अवघी देवाचीच रूपे. मला सेवा घडेल अशा आईची, वडिलांच्या रूपानं माझ्या बंधू राजाची, भाभी आईच्या रूपानं तुमची मला सेवा घडेल. पण लक्ष्मण देखील मोठ्या प्रेमानं वनवास मार्गाने निघाले. आणि असे वनवास मार्गाने निघालेले असताना एका वृक्षाखाली बसल्यानंतर जानकी माता आणि रामप्रभूमध्ये गोड चर्चा चालू आहे, गोड संवाद चालू आहे. लक्ष्मण भैया नेमका फळ आणण्यासाठी गेलेला होता. इकडे पत्नी जानकी माता सहज प्रभू रामचंद्राशी संवाद करू लागल्या. प्रभू, ही समोरची दरी दिसते ना, हा दरीतली वेली किती सुंदर आहे हो. रामप्रभू म्हटले, खरी गोष्ट आहे जानकी, खरं सुंदर वेली असणार. नुसती वेली सुंदर नाही, वेलीला लागलेली फुलं बघा किती सुंदर येत असणार. मोहक येतो, किती सुगंध पसरलेला त्या असणाऱ्या फुलांचा असणारा. खरी गोष्ट आहे जानकी. दोघांमध्ये गोड संवाद सुरू झाला. पण त्यापुढे जानकी माता बोलते, ज्या वृक्षावर वेली चललेली आहे ना, त्या वृक्षाला सुद्धा शोभा वेलीमुळं प्राप्त झालेली. वेलीमुळं वृक्षाला शोभा, वेलीमुळं झाडाला शोभा, वेलीमुळं झाडाला शोभा. शहाणी माणसं बोलण्यातला असे ओळखत असतात, हे तर जगाचे मालक आहेत. जानकी, आपल्याला नेमकं बोलायचंय काय? आतापर्यंत तुम्ही बोललात, मला पटलं, परंतु वेलीमुळं झाडाला शोभा, वेलीमुळं वृक्षाला शोभा, वेलीमुळं वृक्षाला शोभा, हे तुम्ही पुन्हा पुन्हा मला पटवून देऊ लागलात. तुम्ही स्वतःला वेली तर समजत नाहीत ना, आणि मला झाड तर समजत नाहीत ना. कारण वेलीमुळं झाडाला शोभा, वेलीमुळं झाडाला शोभा, वेलीमुळं झाडाला शोभा. पण लक्षात घ्या जानकी, वेली किती जरी सुंदर असली
तर वेलीला आधार मात्र झाडाचा मिळालेला. का विसरताय तुम्ही? जानकी माता बोलू लागल्या माझा विषय फक्त वेलीच्या सुंदरतेबद्दल चाललेला आहे. रामप्रभू बोलतात तुझी सुंदरता बाजूला ठेव, वेलीची आधार मात्र त्या वेलीला झाडाचा आहे, विसरू नकोस. करता करता दोघं आपापल्या मताशी कायम आहे, मत बदलणारी नाही. आपल्या हृदयातली सद्भावना कायमची आहे आणि तेवढ्यामध्ये असे प्रचंड वैचारिक मतभेद दोघात झाले. भांड्याला भांडं लागतच हो संसार म्हटल्यानंतर. फक्त शास्त्र सांगतं भांड्याचा आवाज मात्र उंबरेच्या बाहेर जाता कामा नये. भांड्याला भांडं लागतंच ग्रस्त असतं बाबा. त्याच्याशिवाय खरा आनंदच नाही, रागवल्याशिवाय आणि गोड बोलल्याशिवाय तो आनंदच वेगळा असणार. तेवढ्यामध्ये माझ्या लक्ष्मणाचं आगमन झालं. फळं घेऊन आले लक्ष्मण भैया समोरून पाहतो माझ्या भाभी कधी रागवलेल्या दिसत नाहीत, माझा दादा कधी रागवलेला दिसत नाही. पण माझ्यासारख्या पामराला फळं आणण्यासाठी आज उशीर लागला. माझ्या दादाला माझ्या भाभीला भूक लागलेली असेल आणि माझ्यामुळंच ही अवस्था त्यांची झालेली दिसते. मला माफ करा, उशीर झाला आज फळं आणण्यासाठी. त्याच वेळेला जानकी माता बोलू लागल्या, अहो देवळजी तुम्ही किती सेवा करता, तुम्ही का स्वतःवर ओढून घेता ही सर्व असता? बाबा मग काय कारण झाले सांगा. तेव्हा जानकी माता सांगू लागली, देवळजी भाऊजी हे बंधू राजा मी काय चुकले मला सांगा. तुमच्या बंधू राजाशी मी सहसंवाद करत होते. हे समोरच्या दरीतली वेली हे बघा. लक्ष्मण बघू लागले किती सुंदर आहे हो, खरी गोष्ट आहे. वेलीला लागलेली फुलं किती छान आहे तो, खरी गोष्ट आहे. तो श्वास सुद्धा दरवळू लागलेला आहे चौकडे असताना, खरी गोष्ट आहे भावी. मी सहज बोलत होते हो. ज्या झाडावर ही वेली चढलेली आहे त्या झाडाला सुद्धा शोभा वेलीमुळे प्राप्त झाली. काय चुकलं माझं? प्रभू रामचंद्र बोलू लागले, एक बाजू नुसती ऐकायची नसते, दुसरी बाजू ऐकून घ्यायची असते. न्याय निवाडा करत असताना आता तू ओपिनियन ऑफ थर्ड पर्सन तुझ्यावर जबाबदारी आलेली लक्ष्मण. तुझ्या भाभीचं तो म्हणणं ऐकलास पण माझंही म्हणणं ऐकतो. वेली किती जरी सुंदर असली, वेलीला लागलेली फुलं किती जरी सुंदर असली, त्याच्यातला सुगंध किती जरी सुंदर दरवळू लागलेला असला तरी देखील वेलीचा आधार मात्र झाड आहे. काय चुकलं माझ्याकडून सांग. माझं मत आहे वेलीचा आधार झाड आहे. सीतामावली बोलतात माझं मत आहे झाडाला वेलीमुळे शोभा आहे. याचं उत्तर द्या भाऊजी तुम्ही जाता. झाड श्रेष्ठ आहे की वेली श्रेष्ठ आहे? सज्जन माणसाला धर्म संकटच होईल. काय बोलावं असा प्रश्न आमच्या असताना लक्ष्मणावर धर्म संकट आलं. वेली सुंदर म्हणावं, दादाची अवस्था काय होईल? वृक्ष आधार म्हणावं, भाभीला काय वाटेल? लक्ष्मणानं स्मरण केलं भाभीच्या आणि दादाच्या चरणाला वंदन केलं आणि मोठ्या प्रेमानं स्मरण करून बोलायला सुरुवात केलं. वेली रूपी मारी भाभी और पेड़ रूपे मेरा दादा. वेली श्रेष्ठ नहीं है और पेड़ ही श्रेष्ठ नहीं है, लेकिन वेली रूपी मेरी भाभी और पेड़ रूपी मेरा दादा दोनों के छांव में बैठने वाला लक्ष्मण सबसे भाग्यवान है. श्रेष्ठ याचं उत्तर माझ्याकडे नाही, परंतु वेली रूपी माझी भाभी आणि झाड रूपी माझा दादा दोघांच्या छत्राखाली राहण्याचं भाग्य ज्याला प्राप्त झालेले तो लक्ष्मण सर्वात भाग्यवान आहे. हे ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्राने मिठी मारली लक्ष्मणाला. रे बंधू राजा, भाभीच्या डोळ्यातून गळगळ अश्रू येऊ लागले. आई किती जरी सुशिक्षित असली, आई किती जरी पदवीधर असली तर आईच्या दुधाचं महत्त्व आईला कधीच कळणार नाही हो. पण आईच्या दुधाचं महत्त्व लेकराला नक्कीच कळत असतं. लेकरू मिटक्या मारत मारत ते पवित्र आणि गोड दूध प्यायला सुरुवात करत असतं. तसं दादा तुमच्या नामामृताचं चिंतन करत असताना आमचं हृदय भरून येत आहे. अमृतावनी गोड अमृतावनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड अमृतावनी
तुझे देवा नाम तुझे देवा हम रावरे बोले हम रावरे बोले नाम तुझे देवा नाम तुझे देवा हम रावरे बोले हम रावरे बोले नाम तुझे देवा नाम तुझे देवा भगवंता तुझं पण त्या नामृताची चव फक्त भक्त हृदय बाळालाच करू शकते. माझ्या प्रभू रामचंद्रांची सुद्धा थोडी भूमिका डोळ्यासमोर ठेवा. ज्या असणाऱ्या लक्ष्मणाला पाहिल्यानंतर मोठ्या प्रेमानं हृदय भरून आलं. हृदयामध्ये अखंड चिंतन चालू. तेच माझे प्रभू रामचंद्र वनवास मार्गाने पुढे वाटचाल करत असताना जेव्हा हिंदुस्थानमधून श्रीलंकेला जाण्यासाठी रस्ता तयार करायचा आहे, राम सेतू बांधण्याची जबाबदारी नळ आणि निळावर आली. नळ आणि निळ म्हणजे विश्वकर्मा यांचे विद्यमान वंशज आहेत. ज्यावेळेला दगड घ्यावे आणि पाण्यात टाकावी, पाण्यात टाकलेले दगड तारावीत. आज देखील आपण संत गोरोबा काकांच्या नगरी तेरमध्ये कधी आलात, वैराग्य रागरक्षी माझे संत गोरोबा काका यांच्या घरी साक्षात माझ्या पांडुरंगानं 12 वर्षे सेवा केली. माझ्या पांडुरंगाच्या हस्ते तयार झालेल्या विटा आज देखील पाण्यात बुडल्या जात नाहीत. अनेक संशोधन करणारी, रिसर्च करणारी मंडळी, अनेक विज्ञानामध्ये एक्सपर्ट असणारे अनेक महात्मे तिथे आले. जड वस्तू नेहमी पाण्यात बुडली जाते, पण इथली जड वस्तू पाण्यात का बुडली जात नाही? वीट असणारी पाण्यावर तरंगते, ती वीट असणारी माझ्या पांडुरंगाचा हात जिथे जिथे लागला त्या विटा आज देखील तरलेले आपल्याला पाहायला मिळतात. परवा शास्त्र मोठ्या प्रेमानं सोहळा माझ्या संत गोरोबा काकांचा संपन्न झाला. कालच्या 26 तारखेला वैराग्य राग रसिक संत गोरोबा काकांचा समाधी उत्सव असणारा. आता ओटीच्या वारीपर्यंत 1 महिना मोठ्या प्रेमानं तेर नगरी मोठ्या प्रेमानं असे रंगवून गेले. भगवंताच्या नामचिंतनामध्ये सगळं वातावरण असणारं पंढरीमय तिथे झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य वास्तविक पाहता माझे भगवान असणारे ज्यांनी हृदयामध्ये ठेवले. माती तुडविता नाही देह स्थिती आठविता चित्ती पांडुरंग गोरोबाची कांता पाणी असे जाता पुत्राला पाहता खेळत असे. लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी घरी कोणी नाही सांभाळा नामा म्हणे गोरा नाही देहावरी सर्वत्र निर्धारी पांडुरंग एकच अवघा तो शकून माझ्या तुकोबराने म्हटल्याप्रमाणे हृदयामध्ये अखंड चिंतनचं. तसं रामसेतू बांधण्याचं काम नळ नीळ करत होते. त्याच वेळेला हनुमान आहेत, सुग्रीव आहेत, जांबुवंत आहेत, अन्य तरी राम भक्त आहेत. एक दिवस प्रभू रामचंद्र विचार करू लागले, जर माझे भक्त दगड घेतात आणि पाण्यात टाकतात तरी देखील ते दगड तरली जातात. आपण पट्ट्यानं टाकला दगड तर बघूया काय काय होत आहे ते. म्हणून सर्व असणारे रामभक्त विश्रांती घेतात. आणि त्याच समयामध्ये प्रभू रामचंद्र एकांत समय सागराच्या काठावर गेले, हिंदी महासागराच्या. आणि जिथून रस्त्याचं काम चालू आहे. आज देखील आपल्याला डिस्कवरी चॅनलवरती अनेक ते पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. आज देखील अनेक आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले महात्मे विचार करतात, हा सेतू 10,000 वर्षापूर्वी तयार झाला. ते कोण अशा प्रकारचा आहे? काय सामर्थ्य असेल? असा कुठला अभियंता आहे? असे कुठले इंजिनियर आहेत? नळ आणि निळांची कल्पना असणारी प्रभू रामचंद्र एकांतामध्ये गेल्यानंतर दगड उचलतात आणि पाण्यात टाकून देतात. पण पाण्यात टाकलेला दगड तळ गाठतो. विचार केला, प्रयत्न करायला हरकत नाही. परत दुसऱ्या क्रमांकाचा दगड घेतला, पाण्यात टाकला. दुसऱ्याही दगडाची पहिल्या दगडासारखीच परिस्थिती झाली. माणूस नेहमी आपल्या इज्जतीला घेत असतो, आपले स्टेटस सांभाळून वावरत असतो. आपण दगड टाकला पाण्यात बुडला, दुसराही दगड टाकला पाण्यात बुडाला. पण हे कोणी पाहिलं तर नसेल ना. सर्वजण विश्रांती घेतात, आपण एकांतात आलेलो आहे. मग त्यांनी सार मागे येऊन बघितलं, माझे हनुमान येतो. हनुमंता केव्हा नास रे बाळा? माझ्या हनुमंताने उत्तर दिलं, प्रभू तुमचा दास, तुमचा सेवक
तुमची सेवा करतो ना, माझे मालक जिथे तुम्ही तिथे सेवा केणारच किंवा तुम्ही जेव्हा पहिला दगड पाण्यात टाकला तेव्हापासून तुमच्या पाठीमागे उभा आहे. हे ऐकले बरोबर प्रभू रामचंद्राचे डोळे डबडबले हो आणि मोठ्या प्रेमाची मिठी मारली. प्रभू तुमच्या नामाचा काय अधिकार आहे? फक्त जाणू शकतात. म्हणूनच आईच्या दुधाचं महत्त्व लेकरालाच करू शकतं. लेकरू मिटक्या मारत आपल्या आईजवळचं दूध प्यायला सुरुवात करतं. पाही पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तुझीची हा पदराड, पहिले ते अविरुनी गुचिड, अशुद्ध काही न शिविते. आम्हाला वासनासारखी संगत मिळाली पाहिजे. आम्हाला वासनासारखी संगत जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत दुधाचा अधिकार आम्हाला कळणं शक्य नाही. गुचिड 24 तास बसलेल्या गाईच्या काशेमध्ये, पण त्या गोचराला दुधाचं महत्त्व कधीच कळलेलं नाही. आम्ही वासरू या नात्यानं मोठ्या प्रेमानं तो अनुभव घ्यावा लागणार आहे का? कमलकंदानी दरदुरी नांदणूक एकेची घरी परी पराणू शेवीचे भ्रमरी हेला चिकलोची ओरे फुलाच्या जवळ रात्रंदिवस बेडून बसलेला आहे. पण त्या बेडकाला फुलाचं महत्त्व कधीच कळलं नाहीये. न जायची ताटा नित्य खटा टोप मंडुकी वटवट तैशेगा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचवणे काय. अरे बेडका तू 24 तास बसलास रे, पण बेडका तुला अधिकारच कळाला नाही रे. बेडका तुझ्या जीवनातलं परिवर्तन कर रे. त्या भ्रमराचा आदर्श गेले, हरिपाठी गेले, ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन खडके. म्हणून मोठ्या प्रेमानं देवाच्या नामाचं चिंतन करण्यासाठी, तसं फुलातला सुगंध घेण्यासाठी भ्रमराचा आदर्श घ्यावा लागेल. पवित्र आणि गोड असणारं दूध आम्हाला अनुभवण्यासाठी वासनाचा आदर्श घ्यावा लागेल. तसं प्रभूच्या नामाचं गोड चिंतन करण्यासाठी हृदयाचं स्वच्छ आम्हाला करावं लागेल. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देही देवाचे कारणी, याची अनुभूती मिळेल. लाभावणे काय म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुखानं नाम हातानं टाळी भगवंताच्या नामाचं भजन करूया. अवघा तो शकवण हृदयी देवाचे चिंतन, येते नसता वियोग लाभावणे काय. म्हणून आम्हाला मिळालेला योग टिकवता आला पाहिजे. परमार्थात येणं आपण न्यायचा भाग आहे, खरी गोष्ट आहे. पण परमार्थात टिकणं ही त्याचा क्षण आहे. येणं सोपं वाटत असतं. जेवढी भरती महत्वाची, पण ओटीला विसरू नका. वास्तविक पाहता काळ बदलत चाललेला आहे. परमार्थिक क्षेत्राचा वापर मनोरंजनासाठी कधीच केला जात नाही. परमार्थामध्ये इमोशनल माणसं, भावना प्रधान माणसं असे स्वच्छ अंतःकरणानं परमान करतात हो. ते खऱ्या अर्थानं भगवंता त्याच्यासारखा आनंद जगात कुठेच नाही. एका जनार्दनी मांडलेली दुकानं देतो मोलावीन सर्व वस्तू, कंडिशन कुठलीही राहिलेली नाही आमच्या वारकरी संप्रदाय. पण आजकाल कंडिशन वाढत जाते, त्याची वाहवा केली जाते. अनेक लोकांचे दर वाढत चालले, पण हा दर आहे का?
ज्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्याकडे दर नसतो विठ्ठल. परिस्थितीमध्ये समाधान मानणारे आमचे वारकरी ठेवले अनंत तैशीचे चित्ते असू द्यावे समान. पत्रम पुष्पम फलम त्वय आहे त्याच्यात. आमचे भोसले महाराज म्हटले, वकील साहेब जेवणासाठी काय भेद करायचा, काय व्यवस्था करायची. बिचाऱ्याने प्रेमाने विचारले. एकच उत्तर, जिथे वारकऱ्यांची पंगत आहे त्या वारकऱ्याच्या पंक्तीत आनंद घ्यायचा आपला. वेगळे पण कधीच दाखवायचं नाही. साक्षीला आमचे बाळीसाहेब, कधी आम्ही कुठे गेलो, आमचे शिंदे साहेब कोल्हापूर परिसरामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी शिवीला उपस्थिती राहून ज्या ज्या भागात त्यांची ड्युटी तिथे तिथे त्यांची उपस्थिती असायची. आपली ड्युटी सांभाळ पहिला माझा आणि त्यांचा भेटीचा योग आपल्याच्या सोलापूर जिल्ह्यात वैराग या ठिकाणी आला. आणि तिथून नाळ तयार झाली प्रेमाची. ज्योतिबाच्या मंदिरावर जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सेवा करत होतो, आमच्या माऊलीकडे ज्युरिडिक्शन होतं पन्हाळा तालुक्याचं, आणि मोठ्या प्रेमानं अनेक मान्यवरांची उपस्थिती तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. भगवंत आनंद वेगळे असणार, आनंदाला परिसीमा नाही. आमच्या माता भगिनी देवाची पूजा करत असताना कापूर घेतात, उत्पत्ती लावतात आणि नंदादीप लावतात. कापूर लावलेला मात्र क्षणात संपून जातो. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. आमचं सुख कापरासारखं आहे, केव्हा येतो केव्हा निघून जातो पत्ताच लागत नाही. पण उत्पत्ती मात्र सारखं मंद मंदीनं जळत राहते. तसा आम्हाला दुःखाशी सामना करावा लागतो. संसार दुःख मूळ चौकडी विश्रांती नाही कोठे रात्र सुखाने दुःखाच्या पुढे जायचं असेल, अखंड तेवत ठेवलेला नंदादीप आम्हाला डोळ्यासमोर ठेवावा लागेल, कारण तो आनंदाचं प्रतीक आहे. पण काही काही घरामध्ये नंदादीप लावलेला सतत तेवत ठेवलेला असतो. आलेल्या काजळीकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं. काही काही घरात नंदादीप अखंड चालू आहे. मी अविवेकाची काजळी फिरवून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी, निरंतर आनंदाची अवस्था ती आहे. आणि असा मिळालेला योग भगवंता आम्हाला आमच्या जीवनात जेव्हा प्राप्त झालेला येते नसता वियोग लाभावणे काय म्हणूनच उत्तर दिलं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोणत्या मागे पुढे. आम्हाला छंद नेहमी चांगल्या गोष्टीला लागावा. छंद आम्हाला तर चांगल्या गोष्टीचा लागला. छंद हरीचा नामाचा
अभंगाच्या तिसऱ्या चरणाकडे आपण मालकोंच्या द्वारा विनवणी करू लागलो. तू किती व्यापक आहे देवा, तुला नामानामी एवढ्या पकडलेला आहे आणि त्याचं चिंतन आम्ही करतो. तू एवढा व्यापक आहेस, तुला कसं पकडता येईल आम्हाला? पण नामाचं ध्यास ठेवणे त्याचं चिंतन अखंड चालू आहे. अनुरेनोया थोकडा, अनुरेनोया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तुला नामानामी पकडलेला आहे आणि हा छंद आम्हाला लागला. असा छंद देवा आम्हाला आमच्या जीवनात असा आनंद प्राप्त करून देतो. आमची वाचा सुद्धा पवित्र होऊन गेलेली आहे, सुचरभूत झालेली आहे. पवित्र राहतो देह वाणी पुण्यवंत जो वद्याच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. माझे ज्ञानोबा सुद्धा हरिपाठा सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रच होय देह त्याचा. तुझ्या नामाचं चिंतन केल्यानंतर काय आनंद आहे देवा. विठ्ठल आवडे प्रेम, विठ्ठल आवडे प्रेम, मालकोंच्या जरा आवडी झाली देवा तुझी. काय गोड आनंद आहे. आम्ही कमीत कमी तुझी आठवण करताना, तुझं चिंतन करताना विदाउट टेन्शन बघतो ना. आपला अनुभव आहे, कुठलं तरी टेन्शन आहे का आपल्या पाठीमागे? आता कसलंही टेन्शन नाही. बरोबर आहे माऊली. आमच्या माऊलीने मला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फिरवलं. जेव्हा चिरंजीव IIT कॉलेज पवई इथे MTech करत होते, आमची माऊली पवईला सुद्धा भेट देण्यासाठी आली आणि मला अनेक अरबी समुद्राच्या काठावरची देवस्थानं त्यांनी दाखवली. जीवनामध्ये भूतकाळ कधी विसरायचा नसतो. वर्तमान काळाचं जीवन जगत असतात. भविष्याची स्वप्न नुसती रंगवू नका. जे माणसं भूतकाळ विसरत असतात ती माणसं इतिहास कधी घडवत नसतात. शास्त्र सांगतात ऐकत चालतो, पण शंभर पाऊल पुढे गेला की मागे वळून बघतो. अजून मधून माणसानं मागे वळून बघत राहा. आम्हाला ज्यांनी अबकड शिकवलं ना त्यांना विसरूच नका हो. तुम्ही संगीत विशारद बनाल, चांगल्या प्रकारचे कीर्तनकार व्हाल, प्रवचनकार व्हाल, भागवताचार्य व्हाल, रामायणाचार्य व्हाल. हा तुमच्या नशिबाचा भाग आहे. प्रारब्धीची जोडी धरलं, प्रारब्धीची वाडी मान. पण एक आहे, तुम्हाला ज्यांनी घडवलं त्यांना विसरू नका. विषय माणसं बऱ्याच वेळेला कळसाचं कौतुक करतात हो, जरूर करा. पण ज्या दगडाने पायात गाडून घेतले त्यांना विसरू नका. आतापर्यंत गंगेला अर्पण, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना शाविशाचा.
मिळालेलं जीवन नेहमी चांगल्या कामासाठी घालवा आणि असा छंद जर आपल्याला लागला छंद हरीच्या नामाचा सुचूरभूत सदावाचा तुका म्हणे हरीच्या दासा हरीच्या दासा वस्तू आवडली आपल्याला पदार्थ आवडला पुन्हा पुन्हा खायला सुरुवात करतो आता मालकोस किती वेळ आता मालकोच्या पुढे जायचंय आपल्याला निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात तुका म्हणे हरीच्या दासा लाभावे कायम आ
नियोजित वेळेमध्ये सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असतात. इंगळे महाराज जसं मोठ्या प्रेमाने वेळेला महत्त्व देतात, भाविक वारकरी मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष कल्याण वेळेचा वापर आम्हाला चांगल्या कामासाठी करता यावा. आपल्या कामती बुद्रुक नगरीतून मला अनेक वेळा जाण्याचा योग होतो, पण ज्या वेळेला नगरीतून जातो त्याच वेळेला मला भूतकाळाचं सारखं स्मरण डोळ्यासमोर असतं. कुरुल गावी सुद्धा आपण अनेक वेळेला आलो, परिसरात अनेक वेळेला आलो, ब्रह्मपुरी असेल, माचलोर असेल, अनेक वेळेला सेवा झाली. मंगळवेळेला संत दामाजी पंत यांच्या पवित्र प्रार्थना सेवा झाल्या, आमच्या माळीसाहेब उपस्थित होते. संत चोकामेळा यांच्या पवित्र परिसरामध्ये राम मंदिर जिथे आहे त्या राम मंदिराच्या परिसरात सुद्धा सेवा झाल्या. असे गुणवान महात्मे असणारे आपले असणारे वारकरी संप्रदायात पाहायला मिळतात. असंच प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयातलं वाढत राहू. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. आम्हाला जगात काहीच वाईट दिसत नाही, आम्हाला जगात सर्व शुभच दिसतं. आमच्या अर्जुनाला जगात काहीच वाईट दिसलं नाही. अर्जुना, आमच्या धर्मराजाला तर सांगितलंच होतं, एखादा वाईट कोणी दिसतो का शोधून आणा, एखादा दुर्जन तुम्हाला दिसतो का शोधून आणा. आमच्या धर्मराजाला सर्व सज्जनच दिसले. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे. पण दुर्योधनाला एखादा सज्जन महात्मा भेटतो का तपासून त्याला सज्जन दिसलाच नाही, सगळे दुर्जनच दिसले. आम्हाला वास्तविक पाहता धर्मराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपला अधिक वेळ न घेता नियोजित वेळेमध्ये ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना आज आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये यथामती अल्पबुद्धीने अभंगाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. उद्या आदरणीय गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज ज्ञानेश्वरी पारायणाचे जनक, त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्याच आशीर्वादानं आपल्या नळदूर जवळ असणाऱ्या पुण्य पावन नगरीमध्ये गेली 26 वर्षापासून जो अखंड नाम सप्ताह चालतो, आदरणीय गुरुवर्य विठ्ठल दादा भास्कर महाराज हे मोठ्या प्रेमानं सर्वांना आशीर्वाद देतात, प्रेरणा देतात. ज्यांनी काही काळ वकिली केली, काही काळ न्यायाधीश म्हणून काम केलं. वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रेमानं गुरु घराणं असणारं, मग आजरेकरांचा पड असेल, दोंडोपंत दादांचा पड असेल, गुरुवर्य देवकर महाराजांचा पड असेल, गुरुवर्य भास्कर महाराजांचा पड असेल, सर्वच ठिकाणी प्रेम असणार. मोठ्या प्रेमानं भगवंता आम्ही लेकरं येत असणारी त्यांची लेकरावर आई वडील जसं प्रेम करतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाढो, म्हणून असं प्रेम आपल्या जीवनात वाढवत चला. जगात सर्व शमून घडेल. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संत माय बापांचं भजन करूया. ज्ञानेश्वर भगवान
तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धिलेले येत माझे जीवनले पायी आपण यथामती अल्पबुद्धीने अभंगाची सोडो करण्याच्या निमित्त माझा प्रयत्न झाला. गुणवान अशी सर्व महात्मे पोलीस डिपार्टमेंटच्या दोन्ही अधिकाऱ्याबद्दल बोललो, पण आमचे तिसरे अधिकारी बार्शी परिसर कुठे असो नितांत प्रेम असणार, हसत मर्जीला, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधी राहणे, उच्च विचार असे सर्वजण गुणवान महात्मे उपस्थित आहेत. असंच प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयात वाढत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करून सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना आपण यावेळी नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाचे. पुढे शब्दा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील सूत्र रूपरेषा व्यक्त करण्यासाठी आमच्या आदरणीय भोसले महाराजांकडे घेतो. रामकृष्ण महाराज, काय मी पामरे बोलू उत्थय म्हणल्यासारखं तुम्ही तुमच्या सुसराव्याच्या वाणीतून शकून काय असतो, भगवंताचं गुण किती गोड आहे, किती गोड आहे हे सांगितलं. आता त्याच्या पुढं मला काही सुद्धा बोलणार नाही. फक्त मी तुमचे एक 10 मिनिट घेतो. का भूतकाळ कधीच कुणी विसरायचा नसतो, कळसाला कधीच कुणी पाहायचं नसतं. ज्यांनी पाया रचायला सांगितलं असे माझ्या जीवनातला अनुभव एक सांगून जातो बरं का महाराज. ज्या पद्धतीने हनुमंतरायानं आपलं काळीज फाडल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सीतामाई दिसले, त्या पद्धतीनं मला ज्यांनी परमार्थाचा मार्ग दाखवला असे माझे गुरु, जसे दत्तात्रयाला 24 गुरु झाले तसे माझ्या आयुष्यात 2 गुरु झाले ज्यांनी मला मार्ग दाखवला. असे गुरु आमचे हरिभक्त परायण बापूदाजी भोसले आणि मला तुम्ही जे म्हणला हसतमुख कशामुळे असेल तर त्यांनी मला जो मार्ग दाखवला आणि त्या मार्गातून हे जे माझं हसतमुख आहे ह्या सगळ्याच्या वारकरी सदस्यांना त्यांच्यामुळे हे भेटतं. आणि दुसरे गुरु म्हणजे हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या आशीर्वादाची कृपा खूप मोठी माझ्यावर आहे. आणि सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद हे जे सगळे वारकरी बंधू आहेत माझे, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं कधीही फोन केल्यावर कोणीही नाही म्हणत नाही बरं का महाराज. ह्याच्या पुढे मी काही जास्त आता बोलत नाही. आजची प्रवचन सेवा प्रल्हाद फाळके महाराज यांची झालेली होती बरं का. मामा थोडा आवाज सोडा. बर, आत्ताच झालेली कीर्तन सेवा हरिभक्त परायण ॲडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज धाराशिव यांची झालेली आहे बरं का. आजचा सकाळचा नाश्ता विलास ओमकर यांचा झालेला आहे. दुपारचं पंगत गोरख लक्ष्मण पवार यांची झालेली आहे आणि संध्याकाळची पंगत जयवंत सराटे यांची झाली. तरी या तिघांनी आपला सन्मान करण्यासाठी महाराजांच्या समोर यायचं आहे बरं का. फुल नाही फुलाची पाकळी या नात्यानं महाराजांच्या हस्ते या अन्नदात्यांचा सत्कार होईल. त्या सगळ्यांनी समोर आहे. तसेच कालचे अन्नदाते दुर्योधन भोसले हे राहिले, त्यांनी समोर यावं बरं का. आणि आजचे जे कीर्तन सेवारूपी फुल दिले आहे शरद बाबुराव भोसले माझे पुतणे, संत मानधन ज्याने दिलं असे माझे पुतणे शरद बाबुराव भोसले. आता ते इथं नाहीत बरं का, गुजरातमध्ये. यांना नामदेवाची मूर्ती द्यायची बरं का. विलास होमकर, नामदेवाची मूर्ती विलास होमकर यांना द्यायचे. लवकरात लवकर यावं बरं का त्यांनी. तुम्ही दोघं जण विचार करून कोण उठा.
नामदेव नामदेव यानंतर हरिभक्त परायण हनुमंत भोसले मेजर साहेबांनी करावं बरं का. पुढे एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. आपण मोठ्या प्रेमानं ज्यांच्याकडे दातृत्व आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. जे काय रंजली त्याशी मनी वापुली तोची साधू ओळखावा देवत येथे जा. हे लावलेलं रोपटं असं सुंदर वाढत चाललेलं आहे. ते बहरलेलं असंच आम्हाला पाहायला मिळावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करू. ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय